नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पालघर शिवसेनेत पक्षप्रवेशाचा ओघ. गेल्या अनेक महिन्यांपासून पालघर शिवसेनेत शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा अखंड ओघ सुरू असून विधानसभा निवडणुकीनंतर तर दिवसागणिक होत असलेल्या पक्षप्रवेशाने पालघरमधील वातावरण ढवळून निघाले आहे. पुढील काही महिन्यात पालघरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुका तोंडावर असून त्याकरिता शिवसेनेच्या विभागवार बैठका सुरू आहेत व विविध पक्षातून सामाजिक राजकीय पक्षातील कार्यकर्ते यांची पसंतही शिवसेनेकडे अधिक असून केळवे येथील आदिवासी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या महिला व युवा वर्गाने शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे व आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशाप्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे, शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका वैदेही वाढाण, युवासेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील, पालघर शहर प्रमुख राहुल घरत, पालघर विधानसभा संघटक शंकर नारले, फुदगी समाजाचे समन्वयक हरिश्चंद्र केवसकर, केळवे ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेश सालकर, शिवसेना पदाधिकारी साई राऊत यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट.